जय भीम। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नियंत्रण सुटलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक गोरगरिबांचे घरं उद्ध्वस्त केले, अनेक दुकानं अतिक्रमणच्या नावाखाली उद्ध्वस्त करून गोरगरिबांचं घर या छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्ताच्या इशारानं आणि आजच्या 4 बीजेपीच्या आमदाराच्या इशारानं गोरगरिबांचे घर तोडून टाकण्याचं काम महापाप या छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तानं केलं। या घटनेचा आम्ही निषेध करतो। या पावसाळ्याच्या ऐन झळी पाण्यात हे गोरगरीब लोक आपले घर तोडले म्हणून आता कुठे जातील याचं उत्तर या आयुक्तानं दिलं पाहिजे। आता या गोरगरिबांचे घर तोडल्यानंतर हे गोरगरीब जनता कुठे राहील याचं काही तुम्ही नियोजन केलं काय? या लोकांचे घर तोडल्यानंतर आता हे गोरगरीब लोक कोणत्या ठिकाणी झोपतील याचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं आणि या छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तांना दिलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। गोरगरिबांचे घर आणि दुकानं तोडताना तुम्हाला लाज वाटत नाही काय? अरे ज्या गोरगरिबांनी आपल्या कष्टाच्या घामावर ह्या झोपड्या बांधल्या, ह्या झोपड्याही तुम्हाला आता सहन होत नाहीत काय? अरे मोठमोठ्या बिल्डिंगा सोडा, पण गोरगरिबांनी या पन्न्याच्या आणि 3 टपराचे घर आपल्या रायासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी बांधले, तेही आता तुमच्या डोळ्यात खुपतात काय? छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमणच्या नावाखाली गोरगरिबांचे घर उद्ध्वस्त करण्याची हे मोहीम फार मोठ्या प्रमाणात चालू आहे। परंतु एकाही आमदारांचं आणि या ठिकाणी पालकमंत्र्याचं, मुख्यमंत्र्याचं या घटनेवर नियंत्रण नाही। या घटनेत आता गोरगरीब जनतेनं काय केलं पाहिजे याचं उत्तर आयुक्तांना दिलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। अन्यथा हे गोरगरीब जनता आता ज्यांचे घर तोडले ते गोरबजरी जनता आयुक्त कार्यालयात घुसल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी आपला प्रपंच मांडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। नाहीतर या मुख्यमंत्र्यांच्या घरानं, नाहीतर महाराष्ट्राच्या या विधानसभेत या गोरगरीब जनतेला राहण्यासाठी तुम्ही घर दिलं पाहिजे। अरे आता हे जनता राहीन कुठे? गोरगरीब लोक राहतील, मंत्र्यांना याचं उत्तर दिलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। गोरगरिबांचे घर आणि दुकानं तोडताना अरे जराशी तरी तुम्हाला लाज वाटू द्या। अख्ख्या मुकुंदवाडीत छत्रपती संभाजीनगर मधल्या गोरगरिबांचे घर तोडून टाकले, या घटनेचा आम्ही निषेध करतो। आता छत्रपती संभाजीनगर मधल्या गोरगरिबांचे जे घर तोडले ते लोक आता या छत्रपती संभाजीनगर मध्ये आयुक्त कार्यालयात राहायला आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। या घटनेचा निषेध करतो, या आयुक्ताचा मी धिक्कार करतो। संजय शिरसाट पालकमंत्री यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली पाहिजे अशी मागणी करतो। मुख्यमंत्री होश में, ये आजादी झूठी है, इस देश की जनता भूखी है। ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है।